बाळापूर तालुक्यातील काळंबी महागाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मुख्य चौकाची दुरावस्था गंभीर बनली आहे। चिखल, वाढलेले गवत आणि अस्वच्छतेमुळे नागरिक, विद्यार्थी व ज्येष्ठांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप होत आहे। बाळापूर तालुक्यातील काळंबी महागाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मुख्य चौकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण चौक चिखलमय झाला असून ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे। या मार्गाने दररोज विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांची ये-जा होत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याच परिसरात टपाल कार्यालयही असल्याने नागरिकांची वर्दळ कायम असते। दरम्यान स्वातंत्र्य दिन जवळ आला असताना ध्वजारोहण नेमके कुठे करायचे असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। ग्रामपंचायत कार्यालयासमोरील परिसराची अशीच अवस्था असेल तर गावातील इतर विकास कामांचं काय असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे। या संदर्भातील आरोप ग्रामस्थांनी केले असून संबंधित सरपंच, सचिव किंवा ग्रामपंचायतीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। आपलं गाव हे कळंबी महागाव गट ग्रामपंचायत आहे। इथं हा जो मुख्य चौक आहे हा सर्व गावातील नागरिकांचा एक बसण्याचं ठिकाण आहे। इथं चांगलं मतलब पाणीच जमते सगळे, इकडे पण पाणी, तिकडे पण पाणी आणि हे गवत पण आहे इकडे। पूर्ण आपल्या गावाचं जे गट पंचायत आहे हे विकासाकडे दुर्लक्ष करत आहे। सरपंच, सचिव हे अद्यापही ग्रामपंचायतमध्ये कधी येत नाही, बसत नाही। आले तर 5-10 मिनिटासाठी सचिव येतात आणि निघून जातात। गावातील जनतेची समस्या कोणी सोडवण्यासाठी कोणीच तयार नाही। हे आता समोर इकडे आपलं ध्वजारोहण आहे। 15 ऑगस्टला इथं आपला तिरंगी झेंडा फडकवला जाते आणि शाळेचे विद्यार्थी इकडे उभे राहतात। यांच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे। गरीबच्या वर्षी झाले व्हायला आहे मला जागोजागी झालं लोक कोणीच लक्ष मरतील लोक। ग्रामसेवक येते आणि लवकरात लवकर निघून जाते। कोणीच आमची इच्छा पूर्ण करीत नाही गावाला। सरपंच तर काहीच कामाचा नाही।